से राणियांचे गर्भ वाढती, तो वसिष्ठ बोले दशरथाप्रती, राया धर्मशास्त्री ऐसी रीती, डोहळे स्त्रियासी पुसावे. ऐसे बोलता ब्रह्मऋषी, हर्ष वाटला रायासी. नमोनी वसिष्ठ चरणासी, राजेंद्र तेव्हा चालिला. जैसा शचीचिया मंदिरात, वृत्रासुर शत्रू प्रवेशत. तैसाची अजपाळ सुत, कैकई सदनी प्रवेशला. पायस प्राशनाचे काळी, कैकई होती रुसली. म्हणून राजेंद्र ये वेळी, तिचे सदनी प्रवेशला. दूती जाणवती स्वामिनी ते, डोहळे पुसावया तुम्हा ते. नृपती स्वये येतसे येथे, सुमुहूर्त पाहोनिया. सुंदरपणाचा अभिमान, त्याहीवरी कैकई गर्भिण. जैसी अल्पविद्या गर्वपूर्ण, तैसे येथे जाहले. जैसी गारुडियांची विद्या किंचित, परी ब्रीदे बांधिती बहुत. की निर्नासिक वाहत रूपाभिमान विशेषपै. बिंदू मात्र विष वृश्चिका, परिपुच्छाग्र सदा वरुते देखा. किंचित ज्ञान होता महामूर्खा, मग तो न गणी वाचस्पती ते. खडाणे धेनुसी दुग्ध किंचित, तरी लत्ता प्रहार दे बहुत. अल्पोदके घट उचंबळत, अंग भिजत वाहकाचे. तैसे कैकईस जाहले तिये वेळी, प्रीतीने दशरथ आला जवळी. आपण सेजेवरी निजली, नाही धरिली मर्यादा. स्त्री सेवक अपत्य दासी, श्वान मर्कट कुरुपियासी. मर्यादा तुटता मग सकळासी, ते अनिवार जाणीजे. म्हणोनी मर्यादा काही तेथ, कैकई न धरी देखता दशरथ. तिशी डोहळे पुसे नृपनाथ, उभा समीप राहोनी. म्हणे कैकई बोल वचन, तुझ जे आवडे मनातून. ते मी समस्त पुरवीन सत्य जाण प्रिय करे. मग काय बोले ते वेळे, तुम्ही काय पुरवाल डोहळे. माझे मनींचे जे सोहळे, ते पूर्ण करता दिसेना. मग बोले अजनंदन, तुझ कारणे वेचीन प्राण. परी तुझे डोहळे पुरवीन सत्य जाण सुकुमारे. संसार कसा असतो बघा. पत्नी जे म्हणते ते पूर्ण करण्यासाठी मी प्राण देखील देईन म्हणतोय. हे सगळं तिचा रुसवा घालवण्यासाठी दशरथ राजा म्हणतोय. मग ती म्हणे जी नृपवरा, डोहळे हेची माझे अवधारा. कौसल्या सुमित्रेची या कुमरा, दिगंतरा दवडावे. मुलंही झाली नाहीत तेव्हा तिने ही इच्छा व्यक्त केली. पाठवावे दूर कानना, त्यांचा समाचार पुन्हा कळेना. आमचे वर्तमान त्यांची या करणा, सहसाही न जावे. राज्य द्यावे माझिया पुत्रा, हेची डोहळे होती राजेंद्रा. तुम्ही म्हणाल अधर्म खरा, तो दोष मजवरी घालीजे. मज निंदितील जो जो लोक, तो तो वाटेल परम सुख. समस्त जना व्हावे दुःख, हेच मजला आवडे. बघा कशी म्हणते.
ऐसे कैकई वदे ते अवसरी, ऐकता नृप खोचला अंतरी. घाव बसल्यासारखं झालं. की काळीजी घातिली सुरी, की अंगावरी चपळा पडे. वचन नव्हे ते केवळ, दुःखवल्लीचे श्रेष्ठ फळ. की संचरले हळाहळ हृदयी वाटे दशरथा. वाटे पर्वत कोसळला, की काळसर्प जिव्हारी झोंबला. की तप्त शस्त्र घाय पडिला अंगावरी अकस्मात. कैकई वचन कलशोद्भव पूर्ण, प्राशिले आयुष्य सागर जीवन. राव घाबरा होय जैसा चतुरानन, वेद हरण केले जेव्हा. परम खेद पावला नृपवर, तीस नेदीच प्रत्युत्तर. काही बोलला नाही, तिथून बाहेर पडला. मग सुमित्रेचे मंदिर प्रवेशता जाहला. संसार तापे जे संतप्त, ते संत समागमे जैसे निवत. तैसाची राजा दशरथ, सुमित्रा सदनी सुखावला. तिचे नाव सुमित्रा सती, नामा ऐशीच आहे रीती. वरकड नावे जी ठेविती, ती तो व्यर्थची जाणीचे. नाव ठेविले उदार कर्ण, आडकावे चिता जाय प्राण. बृहस्पती नाम ज्या लागून, धड वचन बोलता नये. कमल नयन नाम विशेष, परी दोही डोळ्या वाढले वडस. दोन्ही डोळ्यात फुलं पडलीत आणि त्याला कमल नयन नाव आहे. क्षीर सिंधू नाम पुत्रास, परी तक्र तयासी मिळेना. नाव ठेविले पंचानन, परी जंबुक देखता पळे उठोन. जन्म गेला मागता कोरान्न, सार्वभौम नाम तयाते. नाम ठेविले जया मदन, तो निर्नासिक कुलक्षण. तैसी सुमित्रा नव्हे पूर्ण करणी, नामा सारिखी. सुमित्रा ही सन्मित्र होती, तिची मैत्री कल्याणकारक होती. नृप आला ऐकता करणी, समोर आली हंस गामिनी. हंसासारखी डौलदार चाल असणारी. दशरथाची चरणी मस्तक ठेवी सद्भावे. स्त्रियास देवतो आपला नाथ, पुत्रासी माता पिता सत्य. शिष्यासी गुरु दैवत, गृहस्थासी दैवत अतिथी पै. म्हणून सुमित्रेने अजनंदन, पूजिला षोडशोपचारे करून. उभी ठाकिली कर जोडून अधोवदन. सलज्ज कैकई डोहळ्यांचे दुःख प्रबळ, राव विसरला हो सकळ. जैसा बोध ठसावता निर्मळ, तमजाळ वितुळे पै. राजा म्हणे सुमित्रेसी, काय डोहळे होता ती मानसी. ते मज सांग निश्चयेसी, कुरंग नेत्रे सुमित्रे. हरणाच्या डोळ्याप्रमाणे कुरंग नेत्र म्हणजे जिचे नेत्र आहेत अशी. मग किंचित हास्य करून, बोले सलज्ज अधोवदन. जे ऐकता सुख संपन्न, अजनंदन होय पै.
म्हणे हेच आवडी बहु अस. कौसल्या गर्भी जगन निवास. अवतरेल जो आदि पुरुष. जगद्वंद्य जगदात्मा. त्याची अहोरात्र सेवा बरवी. वाटे मम पुत्रेची करावी. जाणीव शहाणीव आघवी. ओवाळावी तयावरून. सेवे परते थोर साधन. मम पुत्रासी न माने आन. आपुले अंगाचे हंतरुण. ज्येष्ठ सेवना लागी करू. त्रिभुवन राज्य तृणा समान. त्याहूनी अधिक ज्येष्ठ भजन. चारी मुक्ती वाटती गौण ज्येष्ठ सेवे पुढे पै. सुधारस त्यजोनी निर्मळ. कोणास आवडेल हळाहळ. उत्तम सांडूनी तांदूळ. सिकता काहो शिजवावी. त्यजोनी सुंदर राय केळे. कोण भक्षील अर्क फळे. रुईची कडू विषफळ कोण सेवन करेल. कल्पद्रुमी जो विहंगम खेळे. तो नातळे बाभुळेसी. मानस सरोवरींचा हंस पाही. तो कदा न राहे उलूक गृही. घुबडाच्या घरामध्ये मानस सरोवराच्या ठिकाणी राहणारा हंस कधी राहील का. बुडी दिधली क्षीराब्धी डोही. दग्धवन नावडे तया. नंदनवनींचा भ्रमर कदा काळी. अर्कपुष्पी रुंजी न घाली. जेणे इंद्रभवनी निद्रा केली. खदिरांगारी न निजे तो. रंभे तुल्य जाया चांगली. सांडोनी प्रेत कोण कवळी. तैसी भजनी आवडी धरिली. कदा विषयी न रमे तो. म्हणोनी राजचक्र चूडामणी. माझी आवडी ज्येष्ठ भजनी. ऐसे सुमित्रेचे शब्द करणी. आकर्णिले दशरथे. वाटे अमृत प्राशन केले. की त्रिभुवन राज्य हातासी आले. तैसे नृपाचे मन संतोषले. आलिंगिले सुमित्रेसी. म्हणे ऐक सुकुमारे राजसे. चंपक कळिके परम डोळसे. चाफ्याच्या कळीप्रमाणे सुंदर डोळे जिचे आहेत अशी उपमा देखील कशा दिल्यात बघा. तुआ डोहळे इच्छिले जे मानसे. ते मी सर्वस्वे पुरवीन. नाना भूषणे अलंकार. ओवाळी तिजवरुनी नृपवर.
दाने देवविली अपार सुमित्रे हाती याचका, या उपरी ज्येष्ठ राणी कौसल्या नामे ज्ञान खाणी. जे पुराण पुरुषाची जननी, ख्याती त्रिभुवनी जियेची. जे परब्रह्म रसाची मूस, की निज प्रकाश रत्न मांदुस. क्षीराब्धीजा हृदय विलास, जिणे अंतरी साठविला. जो इंदिरावर त्रिभुवनेश्वर, ज्याचे आज्ञाधारक विधी शचीवर. हृदयी ध्याय अपर्णावर, कौसल्या उदर निवासी जो. जिनी क्षीराब्धी मध्ये विहार विलास करणारा जो विष्णू, तो जिच्या आत सामावलेला आहे. लक्ष्मीपती त्रिभुवनेश्वर, की ज्याचे शनी राहू केतू सगळे आज्ञाधारक असतात. ज्याला अपर्णावर म्हणजे अपर्णा पार्वती, तिचा पती शंकर ज्याचं हृदयात आपल्या ध्यान करतो, तो कौसल्या उदर निवासी. असो कौसल्येचे मंदिरी, प्रवेशता जाहला श्रावणारी. सेवक राहविले बाहेरी, द्वार मर्यादा धरोनिया. कौसल्या ज्ञानकळा परम, 30 अंतर्बाह्य व्यापला राम. चराचर अवघे परब्रह्म, न दिसे विषम कदाही. सांडोनी जागृती सुषुप्ती स्वप्न, नयनी ल्याली ज्ञानांजन. चराचर अवघे निरंजन, रूप दिसे कौसल्या. दशरथ प्रवेशोनी अंतरी, पाहे स्थूल ओसरीवरी. मग सूक्ष्म देह माझ घरी, न दिसे कदा कौसल्या. कारण कोठडीत पाहे सादर, तव तेथे अवघा अंधार. मग महाकारण उपरी थोर, त्यावरी नृप चढिनला. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण म्हणजे परब्रह्म सत्ता, तिथेही न दिसे कौसल्या सती. मग चकित पाहे नृपती, जिचे उदरी साठविला जगतपती. तिची स्थिती कळेना. मग परात पर परसात, जे पर जे म्हटलं जातं त्याच्याही पलीकडं असणारं तत्वरूप. अशा प्रांगणात प्रवेशता होत अजपाळ सुत, तो ती बैसली समाधिस्थ. निर्विकल्प वृक्षातळी, अंतरी दृष्टी मुरडली. वरदळ स्वनाम विसरली. ब्रह्मानंद रूप जाहली. न चाले बोली द्वैताची, जैसा परम सतेज मित्र. तेथ डाग न लागे अणुमात्र, स्वरूपी पहुडता योगेश्वर. ज्ञान राहे ऐलीकडे. स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला ज्ञान झालं ही भावनाही नाही. जे ज्ञान वाणीनी व्यक्त होतं ते ज्ञान अलीकडं राहतं आणि तो स्वरूपाशी तादात्म्य पावतो. कल्पांत विजूस मशक गिळी, पिपलिका मेरू कक्षेसी घाली. धेनुवत्स मृगेंद्रा आकळी,
एखादे वेळे घडेल हे, परिचतुरा विश्वरूपावरी, दृष्टांत न चाले निर्धारी, श्रोत्रियांचे यज्ञशाळे भीतरी, कोठे महारी प्रवेशेल. वडवा नळा पुढे कर्पूर जाण, की जलनिधी माझी लवण, तैशी बुद्धी आणि मन स्वसुखावरी विराले. असो स्वानंद सागरात, कौसल्या पूर्ण समाधीस्थ, जवळी उभा ठाकला दशरथ. पाहे तटस्थ उगाची, कौसल्या स्वस्वरूपी लीन, हे दशरथासी नेणवे खूण, म्हणे हे रुसली संपूर्ण, तरीच वचन न बोले. म्हणून राजचक्र चूडामणी, कौसल्ये जवळ स्वये बैसोनी, स्नेहे तीस हृदयी धरुनी, समाधान करीतसे. तरी ते नवघडी नयन, नाही शरीराचे भान, मी स्त्री पुरुष स्मरण गेली विसरोन कौसल्या. अलंकार कैचे एक सुवर्ण, तरंग लटके अवघे जीवन, तैसे विश्व नाही एक रघुनंदन, आनंद घन विस्तारला. ऐसी कौसल्येची स्थिती जाहली, राजा म्हणे हे झडपिली, की महद्भूते पूर्ण घेरिली, ओळखी मोडिली येची. राजा म्हणे देव ऋषी सिद्ध, इही दिधला आशीर्वाद, की पोटा येईल ब्रह्मानंद, आदि पुरुष श्रीराम. ऐकता राम नाम स्मरण, कौसल्येने उघडिले नयन, तो जगदाभास संपूर्ण, रघुनंदन रूप दिसे. राजा म्हणे हो नितंबिनी, कुरंग नेत्रे गजगामिनी, काय जे आवडी असेल मनी, डोहळे पुरवीन सर्व ते. भ्रम टाकी बोले वचन, तो कौसल्या बोले गरजोन, मी जगदात्मा रघुनंदन, कैचे अज्ञान मजपासी. स्थूळ लिंग आणि कारण, याहून माझे रूप भिन्न, महाकारण हे निरसून, आत्मा राम वेगळा मी. द्वैताद्वैत महाद्वैत, याहून वेगळा मी अतीत, सच्चिदानंद शब्द जेथ खुंटोनिया राहिला. जीव शिव दोन्ही पक्ष, जीव म्हणजे सोपाधिक आत्मा, आणि शिव म्हणजे निरुपाधिक परमात्मा. द्वैत म्हणजे भक्त आणि भगवंत, महाद्वैत म्हणजे प्रकृती पुरुष. ध्याता ध्यान लय लक्ष, या वेगळा मी सर्व साक्ष, अचिंत्य अलक्ष श्रीराम. राजा म्हणे कौसल्ये ऐके, मी कोण आहे मज ओळखे, डोहळे पुसावया महासुखे, तुझ जवळी बैसलो. येरी म्हणे ज्ञाता ज्ञेय ज्ञान, हे सर्व गेले आटोन, नाही स्त्री पुरुष नपुसकपण, मी तू पण तेथे कैचे. नृप म्हणे हे महद्भूते घेरिली, ओळखी सर्व मोडिली, मग पुसे गोष्ट मागिली, धाकुटीपणाची तियेते. राजा म्हणे शशांक वदने, गुणसरिते पद्मनयने, वऱ्हाड बुडवोनी तुझ रावणे, नेले होते आठवते की. शत्रूचे नाम ऐकता करणी, हाक फोडिली भुजा पिटोनी, म्हणे धनुष्य बाण दे आणूनी, टाकीन छेदोनी दाही शिरे. ताटिका मारुनिया आधी, ऋषी याग पाववीन सिद्धी, महाराक्षस वधोनी युद्धी, गाधी तनय तोषवीन. शिवचाप परम प्रचंड, मोडून करीन दुखंड, माझी ज्ञान शक्तीचे अखंड. पणे जिंकोनी आणीन ते, जेणे निक्षत्री केली अवनी पूर्ण. त्याचा गर्व हरीन न लागता क्षण,
मी एकपत्नी व्रत रघुनंदन पितृवचन पाळीन मी सेवीन घोर विपिन परिवारेसी त्रिशिरा खर दूषण क्षणमात्रे टाकीन वधोन अग्नी तृण जाळी जेवी रिसावानरा हाती लंका घालीन पालथी माझा वज्र देही मारुती परम पुरुषार्थी महावीर क्षणे जाळील राक्षस नगर शत्रूंची शिरे छेदीन अपार पाषाणी पालाणोनी समुद्र लंकापुर घेईन मी कौसल्या हाक फोडी दारुण लंके पुढे माजवीन रण महाढिसाळ कुंभकर्ण टाकीन छेदूनी क्षणार्धे सहपरिवारे वधोनी दशशीर बंदींचे सोडवीन सुरवर माझा विभीषण प्रियकर छत्र धरीन तयावरी स्वपदी स्थापोनी निजभक्त मी अयोध्येसी येईन रघुनाथ आधी व्याधी जरा मृत्य या विरहित करीन प्रजा स्त्री पुरुष नपुसक भेद या वेगळा मी ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध निष्कलंक अभेद पै मी प्रळय काळासी शासन करता आदी मायेचा निज भरता करता हरता पाळिता मज परता नसेची मी अजित सर्वेश्वर मीच नटलो चराचर धरोनी नाना अवतार मी मज माझी सामावे ऐसे ऐकता दशरथ म्हणे हे भूते घेरिली यथार्थ फाटा फुटलासे बहुत बडबडत भलतेची पंचाक्षरी आणा पाचारून महाराज सद्गुरु ज्ञानघन तो सरसिजोद्भव नंदन बोलावून आणावेगी जेणे दर्भावरी धरिली अवनी कमंडलू ठेविला सूर्यासनी इंद्रसभेसी नैला वासरमणी अद्भुत करणी जयाची वसिष्ठ आला धावोन राजा दृढधरी चरण म्हणे कौसल्ये सारिखे निधान भूते संपूर्ण ग्रासिले म्या याग केला सायासी की पुत्र होईल कौसल्येसी तो मध्येच हे विवशी उठली ऋषी काय करू मग म्हणे ब्रह्मसुत हिच्या पोटी येईल रघुनाथ तीस गोष्टी हे विपरीत कालत्रयी घडेना अंधकुपीत पडेल तरणी कोरान्न मागेल चिंतामणी सुधारस गेला कडवटोनी हे कालत्रयी घडेना क्षुधेने पिडिला क्षीरसागर सुरतरुसी येईल दरिद्र तीव्र तपेल रोहिणीवर हे कालत्रयी घडेना अंधत्व आले अग्निनेत्री ताम्र नाणे मागे कनकाद्री अंत्यज नांदेल श्रोत्रिय मंदिरी हे कालत्रयी घडेना असो वसिष्ठ कौसल्ये जवळी येऊन विलोकी तये वेळी तवती श्री राम रूप जाहली अंतरबाह्य समूळ न दिसे स्त्रियेची आकृती धनुष्यबाण घेऊन हाती आकर्ण नयन विराजती देखे मूर्ती जगद्वंद्य मूर्ती पाहता आनंद घन सद्गद जाहला ब्रह्मनंदन अष्टभाव दाटले पूर्ण गेला विसरोनी देहभाव वसिष्ठ कौसल्या ते अवसरी मुराली ब्रह्मानंद सागरी दशरथ परम अंतरी घाबरा जाहला नेणोनिया वसिष्ठासारिखा महामुनी भूते झडपिला ये क्षणी या भूताची करिता झाडणी कोणी त्रिभुवनी दिसेना मी हतभाग्य संपूर्ण मज कैचे पुत्र संतान कौसल्याही गेली झडपोन ब्रह्मानंदे मूर्छित निरपराध वधिला श्रावण तेणे हे दुःख दारुण ऐसा तो महाराज अजनंदन जळाला पूर्ण अंतरी तो स्वानंद लहरी जिरवून वसिष्ठे उघडिले नयन
राजा धावोन धरी चरण आनंद न माय अंतरी रायासी कैसी परी जाहली की पुरी बुडता नौका आली अंधकूपी पडता तात्काळी हस्त सूर्ये दिधला सर्पडंखिता गरुड धावे गजे कोंडिता केसरी पावे की क्षुधिता पुढे हेलावे क्षीरसागर येऊनी की वणव्यात जळता वरुषे घन की हुडहुडी भरता धडके कृशान की दारिद्र्ये पीडता लक्ष्मी आपण घरी येऊन बैसली ऐसा आनंदला राजा दशरथ म्हणे सद्गुरु स्वामी तू समर्थ मजल नवल हे वाटत तुझही भूते झडपिले आम्ही अत्यंत भाग्यहीन कैचे देखो पुत्र संतान मग हासिनला ब्रह्मनंदन काय गरजो न बोलत जो नीलग्रीव हृदय रत्न जो कमलोद्भवाचे देवतार्चन सनकादिक करोनी यत्न हृदय संबळित वाहती तो वैकुंठ पुरविलासी आला कौसल्येच्या गर्भासी मारुनी सकळ दुष्टासी देव सोडविल बंदींचे जे जे कौसल्या बोलिली सत्य ती तुके होईल यथार्थ तुझ होतील चार सुत सत्य वचनार्थ राजेंद्रा शंख चक्र शेष नारायण चतुर्धा रूपे प्रगटेल जगत जीवन ज्याची कथा ऐकता पापी जन उद्धरोनी तरतील माध्यांना येईल चंड किरण पुष्य नक्षत्र साधून अवतरेल रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु ऐसी वसिष्ठाची वचने की स्वानंद नभींची उडुगणे की सत्य वैरागरींची रत्ने निवडोनी दिधली दशरथा तेणे कर्णद्वारे त्वरित साठविली हृदय संदुकेत धावोनी गुरुचे पाय धरित म्हणे कृतार्थ जाहलो मी असो भरलिया नवमास प्रसूती समय कौसल्येस कवण ऋतू कवण दिवस सावकाश ऐकाते वसंत ऋतू चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी दिवस रघुवंशी जगन्निवास सूर्यवासरी जन्मला माध्यांना आला चंड किरण पुष्य नक्षत्र साधून अवतरला रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु श्रीराम केवळ परब्रह्म जासी जाहला म्हणता जन्म संत हासतील परम तत्वज्ञान वेत्ते जे ज्याची लीला ऐकता अपार खंडे जन्म मृत्यू दुर्धर त्या रामासी जन्म संसार काळत्रयी घडेना दाविली लौकिक करणी की कौसल्या जाहली गर्भिणी तो ब्रह्मानंद मोक्षदानी जन्म कर्म त्या कैचे क्षीरसागरी हुनी नारायण येऊनी अयोध्येसी जाहला सगुण शेष लक्ष्मी सहित जगत जीवन तैसाची तेथे संचरला जो अनंत कल्याणदायक अज अजित निष्कलंक भक्त तारावयासी देख जगन्नायक अवतारला देव जय जयकार देव करीती जय जयकार म्हणती आता अवतरेल हा रघुवीर करुनी राक्षस संहार बंधमुक्त करील आम्हा असो अयोध्यापुरी निराळी विमानांची दाटी जाहली दुंदुभींची घाई लागली पुष्पे वर्षिती अपार
अमृता एक अभंग म्हण. हरी 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 हरी. हो हो. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए. राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का. राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण, राम के गुण, राम के गुण, गुण चिरंतन, राम गुण सुमिरन रतन धन, राम गुण सुमिरन रतन धन. मनुजता को कर विभूषित, मनुज को धनवान करिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का. सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन रूप सुखकर, सुजन रंजन रूप सुख